सुप्रभात, गुड मॉर्निंग. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज काय घडणार आहे कोणाच्या आयुष्यामध्ये. सर्वात पहिली रास अर्थातच मेष रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्या संपूर्ण कुटुंबाच्या अपेक्षा पूर्ण करणारा असेल. तुमची कीर्ती आज वाढताना दिसते. तुम्हाला नवीन आव्हानांचा स्वीकार करावा लागेल. अनेक जबाबदाऱ्या तुम्हाला स्वीकाराव्या लागतील. कोणतं काम कधी पूर्ण करायचं याचा विचार तुम्हाला करावा लागेल. मानसिक तणाव जाणवेल. तुमच्या आर्थिक स्थितीसाठी कठोर परिश्रम तुम्ही आज करताना दिसताय. मित्रांसोबत तुम्ही फिरायला जाल आणि तुमच्या व्यवसायाला गती मिळेल. आज नशीब 77% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज देवी लक्ष्मीला खिरीचा नैवेद्य अर्पण करा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला कोणतंही नवीन काम सुरू करण्याचा जर तुम्ही विचार करत असाल तर आजचा दिवस मात्र तुम्हाला अनुकूल नाही. नशीब तुम्हाला साथ देणार नाही. आज तुम्हाला हुशारीनं कामं करावी लागतील. आज काम लवकर संपवून तुम्हाला कुटुंबासोबत वेळ घालवावा लागेल. कौटुंबिक जीवन थोडं तणावपूर्ण असेल. सासरच्या मंडळींकडनं तुम्हाला आर्थिक लाभ होण्याची दाट शक्यता आहे. विद्यार्थ्यांना आज मेहनतीचं खास करून फळ मिळेल. आज नशीब 70% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गणपतीला लाडूचा नैवेद्य अर्पण करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा बौद्धिक आणि व्यावसायिक क्षेत्रामध्ये तुम्हाला यश मिळवून देणारा ठरणार आहे. मुलांकडून तुम्हाला आनंदाची बातमी मिळू शकते, ज्यामुळे तुमचं मनोबल हे आणखी वाढताना दिसतंय. कुटुंबातील वाद आज मिटतील. वडिलांच्या प्रकृतीबद्दल तुम्ही थोडे चिंतेमध्ये राहाल. जुन्या मित्रांच्या भेटीनं तुम्ही आज संध्याकाळी आनंदी व्हाल. आज नशीब 89% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पांढऱ्या वस्तूचं दान करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की आज मुलांच्या लग्नातील अडथळे दूर होतील, ज्यामुळे मानसिक स्थिती तुमची चांगली असेल. विद्यार्थ्यांना त्यांच्या भविष्यासाठी शिक्षकांचा आधार घ्यावा लागेल. व्यवसाय करणाऱ्यांसाठी आजचा दिवस अनुकूल राहील. व्यवसायामध्ये येणारे अडथळे आज दूर होतील. तुमच्या व्यवसायाला एक चालना मिळेल. तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. आज नशीब 92% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गाईला हिरवा चारा खाऊ घाला. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की आज काही विरोधक तुमच्या नोकरीत आणि कामामध्ये अडथळे आणण्याचा प्रयत्न करतील. त्यासाठी वेळीच लक्ष द्या आणि कट कारस्थानाला बळी पडू नका. आज कामामध्ये तुम्हाला यश मिळण्याची शक्यता आहे. अनेक दिवसांपासून कुटुंबातील कटुता जी आहे ती संपुष्टात येईल. नोकरीच्या क्षेत्रामध्ये प्रयत्न करणाऱ्यांना आज चांगल्या संधी चालून येतील. आज नशीब 86% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गणपतीला दुर्वा अर्पण करा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही कामाच्या ठिकाणी आणि व्यवसायामध्ये विरोधकांसाठी डोकेदुखी ठराल. त्यामुळे तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न केला जाईल. तुमचं वैवाहिक जीवन आज आनंदी असेल. मनामध्ये आनंदाची भावना राहील. विद्यार्थ्यांना धावपळ करावी लागेल. आज नशीब 82% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गाईला गूळ खाऊ घाला. आता पुढची रास तूळ रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस कष्टाचा आणि धडपडीचा असणार आहे. कठोर परिश्रम करून उत्पन्न कमी आणि खर्च जास्त अशी परिस्थिती राहील. त्यामुळे मानसिक तणाव निर्माण होईल. गुप्त शत्रू तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न करतील. अनावश्यक धावपळीमुळे कुटुंबामध्ये अशांतता राहील. मुलांकडून तुम्हाला आनंदाची बातमी मिळेल. आज नशीब 78% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज मुंग्यांना पीठ खाऊ घाला. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही तुमचा संदेश इतरांपर्यंत पोहोचवण्यात यशस्वी व्हाल, ज्यामुळे तुम्हाला मोठा फायदा होईल. कामाच्या ठिकाणी वडिलांच्या सल्ल्याची आवश्यकता भासेल. भावा बहिणींशी संबंध तुमचे मधुर असतील. तुमच्या बाजूने कोणतीही महत्त्वाची व्यवस्था आणि करार हा अंतिम असू शकतो. मित्रांसोबत मौज मजा करण्यामध्ये तुम्ही आजचा दिवस घालवाल. आज नशीब 61% तुमच्या बाजूने राहील.
तुम्ही आज हनुमान चालीसाचं पठण करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला शारीरिक त्रास होऊ शकतो, ज्यासाठी तुम्हाला पूर्ण लक्ष द्यावं लागेल. मित्रांकडून तुम्हाला पैसे मिळण्याची शक्यता आहे. घरातील संपत्तीमध्ये वाढ होईल. कुटुंबातील सदस्यांसह शुभ कार्यामध्ये तुम्ही सहभागी होऊ शकता. लाईफ पार्टनरसाठी भेटवस्तू तुम्ही खरेदी कराल, ज्यामुळे तुम्हाला खिशाला थोडी कात्री लागेल. तुम्ही आज आर्थिक परिस्थितीमुळे थोडे चिंतित राहाल. आज नशीब 70% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज शिवचालीसाचं पठण करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही काही जुन्या लोकांच्या सहवासामध्ये आल्यामुळे आनंदी व्हाल. उच्च अधिकाऱ्यांच्या कृपेनं संपत्तीशी संबंधित प्रकरणं संपतील. कार्यकाळामध्ये प्रलंबित कामं तुम्ही वेळेवरती पूर्ण करा, अन्यथा अडचणी वाढतील. घरी पाहुणे येतील. आज नशीब 91% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंच्या मंदिरामध्ये चण्याची डाळ आणि गूळ पिवळ्या कपड्यामध्ये बांधून अर्पण करा. आता पुढची रास कुंभरास. श्री गणेशजी सांगतात की आज मोठ्यांचा आशीर्वाद घेतल्यानं तुम्हाला कार्यामध्ये प्रगतीच्या संधी मिळतील. भावांमध्ये सुरू असलेले मतभेद आणि राग यामध्ये थोडी वाढ होईल. त्यामुळे बोलताना मात्र तुम्ही स्वतःवरती नियंत्रण ठेवा. तुम्हाला अचानक कुठून तरी पैसे मिळण्याची शक्यता आहे, त्यामुळे तुम्ही आनंदी व्हाल आणि तुमची आर्थिक स्थिती देखील मजबूत होईल. आज धार्मिक कार्यामध्ये तुमची रुची वाढताना दिसतेय. आज नशीब 77% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज काळ्या गाईला चपाती खाऊ घाला. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की आज व्यवसायामध्ये जास्त पैसे गुंतवण्याचा विचार जर तुम्ही करत असाल तर भविष्यामध्ये त्याचा नक्कीच तुम्हाला फायदा होईल. उत्पन्नाचे नवनवीन स्रोत आज तयार होतील. तुम्ही आज विरोधकांपासून सावध राहा. नवीन काम सुरू करण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. आज तुम्हाला नशीब पूर्ण साथ देणार आहे, त्यामुळे तुम्ही जे कुठलं काम कराल त्यामध्ये तुम्हाला यशच मिळताना दिसतंय. आज नशीब 93% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गरजू व्यक्तींना तांदूळ आणि गूळ दान करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. आपण असेच नवनवीन व्हिडिओज रोज राशी भविष्य खास तुमच्यासाठी घेऊन येत असतो आणि तुम्ही जो प्रतिसाद देताय तो पाहून खरंच खूप धन्य झाल्यासारखं वाटतं. तर मग मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.